मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आज 2 IPLच्या मॅच झाल्या. दुपारी झाली DC वर्सेस MI. DCने जिंकली. स्कोअर खूप कमी झालेला आज MIचा. 162चं टार्गेट होतं जे DCने 18.1 ओव्हरमध्ये कंप्लीट केलं. आणि दुसरी मस्त मॅच झाली राजस्थान वर्सेस गुजरात टायटन्स. लास्टला राशिद खान आणि रबाडाने थोडी इंटरेस्टिंग केली मॅच, नाही तर वन साईडच होत होती. गुजरात हरत होता आरामात. गुजरात टीम कमाल आहे. पहिला विकेट त्यांचा 107वर एकच विकेट होता. सुदर्शन खेळत होता 70वर वगैरे. आणि तेव्हा वाटत होतं की गुजरात जिंकेलच, कारण एवढे विकेट बाकी होते आणि रन रेट पण चांगला खेळत होते. पण जसा हा आऊट झाला साई सुदर्शन, त्याच्यानंतर बटलर चांगला खेळत होता, तो आऊट झाला. तेवतिया आऊट झाला, सुंदर आऊट झाला. अजून कोण होतो, मला वाटतं शाहरुख खान. ते लोक असे पटापट आऊट होत झाले स्टार्ट. आणि शेवटी त्यांचे 8 विकेट गेले आणि ओव्हर जवळजवळ मला वाटतं 5 ओव्हर बाकी होत्या आणि 50-60 रन पाहिजे होते. पण नंतर हॅलॉकॉनी थोडे रबाडांनी 23, त्यांनी 24 असे केले आणि लास्ट 6 रनने हरले हे लोक GTवाले. पहिल्या मॅचबद्दल बोलूया. पहिल्या मॅचमध्ये आज काय माहिती, पिच दुपारची मॅच एवढी बघायला नाही मिळाली, पण बहुतेक पिच एवढं चांगलं नव्हतं वाटतं बॅटिंगला. फास्टर बॉलरसाठी थोडंसं हेल्प होती. मुंबईची पहिली बॅटिंग होती. रोहित शर्मा 35 केले. एवढं काय बोलतो, स्ट्राईक रेट 135चाच होता. आज बऱ्याच दिवसांनी आपला इंडियन कॅप्टन सूर्यकुमार यादव खेळला. त्यांनी 51 केले 36 बॉलमध्ये. बाकी एवढे कोणाचे नव्हते रन्स. 10-15 रन असंच कॉन्ट्रीब्युशन होतं. त्याच्यामुळे स्कोअर या लोकांचा 20 ओव्हरला 162 झाला. त्याच्यानंतर बॅटिंगला DCला पण चांगला स्टार्ट. फक्त त्यांचा पण तसं पहिला KL राहुल लवकर आऊट झाला. नंतर ह्यानी काय त्याचं नाव, काय रे त्या DCचं नावच येत नाही कधी कधी प्लेयर लोकांची. तर इझी चेस होतं, त्या लोकांना आरामात चेस केलं. 6 विकेटने जिंकले. आणि ह्यांची बोलायचं झालं तर वैभव सूर्यवंशी आणि हॅलोकॉनिस खूप चांगली स्टार्ट दिली. पण जसा मला वाटतं पहिल्या स्पिनरला ओव्हर दिली ह्याला कोणाला, राशिद खान. आज माहिती नाही, हार्दिक पांड्या पण आज नव्हतं, काही इंजर्ड आहे काय माहिती नाही. इथे गुजरातचा हा पण नव्हता, शुभमन गिल इंजर्ड होता हे कन्फर्म आहे. हार्दिक पांड्याचं माहिती नाही का आज नव्हता टीममध्ये. तर सूर्यकुमार यादवने जिथे कॅप्टनशिप केली, इकडे ह्याने केली राशिद खानने. तर राशिद खानने सूर्यवंशीला आऊट केलेलं. त्याच्यानंतर काय त्याचं नाव, यशस्वी जायस्वाल चांगला खेळतो. 60वर तो आऊट झाला. नंतर कॅप्टन आला, नाही हा आला कोण, पहिला जोरेल आला. जोरेलने स्टार्ट स्लो केली, पण नंतर खूप त्यांनी स्कोअर चांगला लास्टला, त्याच्यामुळेच 200+ करू शकले. मला वाटतं 43 बॉलमध्ये त्यांनी 72 केले. नंतर ते कॅप्टन आला, त्यांनी फटाफट 18 केले. नंतर जे कोण आले त्यांनी खूप फास्ट रन्स केले. पण हा खूप चांगला जोरेल, यशस्वी जायस्वाल खूप चांगलं खेळले हे लोक. आणि खालून ह्यांच्याकडून इम्पॅक्टफुल प्लेयर होते, त्या लोकांनी हे केलं तिथे. रिझवी, DCचं रिझवीनी चेस केलं. 91 केले त्याने, 90 केले 51 बॉलमध्ये. तो पण इम्पॅक्टफुल प्लेयर होता. आज इथे पण इम्पॅक्टफुल प्लेयर हा बिष्णोई होता. त्यांनी 4 विकेट घेतले, 41 रन. बहुतेक तोच मॅन ऑफ द मॅच. जे पण इम्पॅक्टफुल प्लेयर आज खेळले त्या लोकांनी इम्पॅक्ट टाकलाच टीमवर, आणि बहुतेक मॅन ऑफ द मॅच तेच ठरले असावेत. तर 107वरून 9 लॉसवरून यांचे 160ला 7 का 8 विकेट गेले GTचे. एवढे खराब खेळले. हा आज चांगला खेळत होता बटलर. 12 बॉलात 25 होते. तो चांगला म्हणतात त्याला. ह्यानी त्या साऊथ आफ्रिकेचा बॉलर कोणतो, आंद्रे बर्गरनी आऊट केला.
आणि मेन सगळे विकेट एका ओव्हरमध्ये 2-2 विकेट ह्यांनी घेतले विष्णूंनी. वॉशिंग्टन सुंदर, त्याच्यानंतर त्याच ओव्हरमध्ये हा पण गेला पण तो साई सुदर्शन असे. आज सिराजने कॅचेस मस्त घेतला. फक्त एक कॅच त्याची बाउंड्रीवर घेतला, एक स्टेप मागे गेला आणि बाउंड्री एकदम जवळ होती. तो बॉल असा उडवला, पण तो उडवला तो असा आत न उडवता थोडा बाउंड्रीच्या बाहेरच गेला आणि 6 झाला. नाही तर त्याने कॅच बाउंड्रीवर चांगले घेतले आज सिराजने. तर एकंदरीत शेवटची दुसरी मॅच खूप जास्त टफ झाली. लास्टला जिंकता हरली GT. आता जेवढे मॅचेस झाले त्याच्यात दिल्ली खूप चांगल्या ह्याच्यामध्ये दिसते. त्यांचे प्लेयर वगैरे जेल झालेले दिसतात आहे. टीम कॉम्बिनेशन पण चांगलं आहे आणि ॲक्च्युली प्लेयर चांगले दिसतात आहे. तर GT आपला दिल्ली ह्या वेळेला मला असं वाटतं की यायला पाहिजे पुढे. तसंच राजस्थान पण बऱ्यापैकी दिसतं. मग राजस्थानमध्ये पण अजून बॉलिंगचे थोडे इश्यू आहेत. बॉलिंग त्यांना थोडी अजून बेटर करावी लागेल. बाकी राजस्थानची टीम पण चांगली आहे. उद्या 2 चांगले मॅच आहेत यांची. रॉयल चॅलेंजर बँगलोर, बघूया कशी मॅच होते. पहिल्या मॅचचं मोमेंटम घेऊन पुढे जातात काय बघायला इंटरेस्टिंग असेल. तर मजा येते मॅच बघायला. नवीन प्लेयर आज हा एक बॉलर होता, काय त्याचं नाव यांचा GTचा वर्मा ना, त्याचं नाव काहीतरी असंच वर्मा आहे. 150+ बॉल नाही, 154च्या स्पेसवर बॉल टाकले त्यांनी 1-2 आणि एव्हरेज स्पीड पण त्याच्या 140+ होता. 144, 145, 47 अशा स्पीडने बॉल टाकत होता तो. तर एका मॅचमध्ये नाही असे प्लेयर आतमध्ये येऊन गेले. उमरान मलिक, मयांक यादव, पण हे कन्सिस्टंट खेळत राहिले पाहिजे आणि एवढा स्पीड त्यांनी त्याच्यावर राहिले पाहिजे. स्पीड कमी नाही म्हणजे इंजुरी होते लगेच, मग स्पीड कमी होतो. तर ते फिटनेस ते थोडं त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि असा बॉलर पाहिजे इंडियाला जो 150+ कन्सिस्टंट टाकत असेल. कारण जेव्हा इंडियाच्या बाहेर जाऊ तेव्हा अशा बॉलर खूप हेल्पफुल असतात. तर असं पाहिजे. तर उमरान मलिक कुठे आहे टीममध्ये यांच्यामध्ये पण तो अजून त्याला चान्स मिळेल असं वाटत नाही. आणि आता काही मयांक यादव पण दिसलेलं, पण असं खेळण्याचे चान्सेस खूप कमी दिसतात आहे. तर तेच नाही, एवढे स्पीड तुम्ही 1-2 मॅचमध्ये टाकता बॉल 150+, पण नंतर त्याच्यावर तुम्ही कन्सिस्टंट राहत नाही. तुम्ही इंजुरी होते तुम्हाला, मग तुम्ही 1-1, 1.5 वर्ष गायब होत होता आणि जरी आले की मग तो स्पीड कमी होऊन जातो. तो तसा आपला हाईक आलेला नवदीप सैनी काय त्यांनी पण 150+चे टाकले होते. नंतर इंजुरी झाली, संपला तो. 135, 140च्या आतच राहिला आता तो. नाहीतर मग 145 पर्यंत टाका. असं काही हेच नाही 150+ पाहिजे. पण जर नॅचरली असाल तुम्ही फास्टर बॉलर तसे, तर मग ते मेंटेन पण केले पाहिजे, फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे. असो, पण सध्या नवीन बॉलर बघायला मिळतात इंडियाचे फास्ट बॉलर. बॅट्समन नवीन जे आहेत त्यात आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी रन्स करतात आहे, पण ह्यांना आपण गेल्या वर्षी पण बघितलेलं आहे. तर ह्यावर्षी अपेक्षा होती त्याप्रमाणे करतात येते आणि करायला पाहिजे. अजून पण 1-2 नवीन बॅट्समन बघायला पाहिजे कोण येते. आता जस्ट सुरुवात झाली IPLला, 1-2 मॅच झाले आणि येणाऱ्या मॅचेसमध्ये 5-6 मॅच झाल्यावर आपल्याला कळेल की यावर्षी अजून कोण नवीन बॅट्समन तयार झाले आहेत, अननोन प्लेयर ज्यांना म्हणजे आपण इंडियानं ओळखू होतो पूर्ण वर्ल्डमध्ये ओळखले जातील असे कोण बॅट्समन येतात ते बघायला पाहिजे. रघुवंशी पण गेल्या वर्षी खेळलेला, पण ह्या वेळेला दोन्ही मॅचमध्ये त्यांनी 50+ रन्स केलेत. थोडं त्याला अजून आपलं काय बोलतं स्किल वाढवायला लागतो. 50 करून लगेच आऊट होतो. त्याला पुढे जायला पाहिजे, अजून 70, 80, 90 असं स्कोर करायला पाहिजे. अजूनपर्यंत IPLमध्ये सेंचुरी आली नाही. आज येता राहिली द्यायची. समीर रिजवीची बघू कोण पहिली सेंचुरी वाटतं. PSLमध्ये साहेबजादा परांनी त्या दिवशी मारली सेंचुरी. तर मित्रांनो, हा आजच्या दिवसाची 2 मॅचेसवर रिव्ह्यू होता. IPLच्या अशाच मॅचेसवर आपण रिव्ह्यू करू. बाकी
तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे की नाही ते तुम्ही कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.